शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या गटाकडून वकील कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सिब्बल यांनी आज विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला। विधानसभा अध्यक्षांनी 10व्या सूचीअंतर्गत मिळालेल्या अधिकारांचं पूर्णपणे उल्लंघन केल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता। त्यांनी केवळ विधिमंडळ पक्षाच्या वादाच्या आधारे निर्णय दिला, जो अत्यंत चुकीचा होता, असं सिब्बल यांनी कोर्टाला म्हटलं। ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलं की या प्रकरणामध्ये पक्षाच्या घटनेच्या दोन वेगवेगळ्या प्रती अस्तित्वातच नव्हत्या। एकनाथ शिंदेंनी नवी घटना तयार केली नाही, 2018चीच घटना त्यांनी मानली। त्यामुळे दोन्ही गटांच्या संमतीनं जी घटना आयोगाकडे सादर करण्यात आली होती तीच अध्यक्षांनी विचारात घ्यायला हवी होती। 2018ची घटना ते मानत नाहीत, पण त्यावरच ते मंत्री झाले, असंही सिब्बल यांनी म्हटलं। सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली। 2018ची घटनाच माहिती नसताना अध्यक्षांनी निर्णय दिल्याचं सावंत यांनी म्हटलं। एकोणीसशे 99ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच। तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते। त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं। तुमच्या कक्षा काय आहेत त्या कक्षाच्या बाहेर पडून तुम्ही नाही जाऊ शकत, पक्षाचंच बांधणे त्या कक्षा त्यांनी नमूद केलेत। भाजपनं आपल्या संघटनेमध्ये मोठे फेरबदल केलेत। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेशच्या राज्य प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। कालच जाहीर झालेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर तावडे यांची राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे। आगामी 2027च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। यासोबतच पक्षानं तरुण चुग यांच्याकडे गुजरात आणि सतीश पुनिया यांच्याकडे पंजाब राज्याची जबाबदारी सोपवली आहे। राज्य सरकारनं महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवे कायदेशीर अधिकार दिले। नव्या नियमांनुसार सार्वजनिक हिताच्या कोणत्याही बाबतीत मुख्यमंत्री आता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलू शकतील। प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या या महत्त्वाच्या अधिकारामुळे आगामी काळामध्ये महायुती सरकारमधील कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवला गेला तर त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यावर नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। 2.5 वर्ष यासाठी वाट बघितली, थोडा उशीर झाला, पण हवं ते मिळालं, अशी प्रतिक्रिया गोगावलेंनी दिली आहे। तर अनिकेत तटकरेंना आमदारकी मिळाली, त्याच दिवशी वाद संपल्याचं गोगावलेंनी म्हटलं आहे। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी आता नव्या जबाबदारीसह काम करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द गावच्या महादेवाचं दर्शन घेणारे मुख्यमंत्री होतो, असं अजब वक्तव्य धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी केलं। 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळी तुळजापूरमधील पिंपळा खुर्द गावातल्या महादेव मंदिरातल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली। यावेळी कार्यक्रमात अर्चना पाटील यांनी हे वक्तव्य केलं। यावर सरनाईकांनी उत्तर दिलंय, आपण केवळ शिंदेंचे सैनिक आहोत, असं सरनाईक यांनी म्हटलं। दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली? नाही, मी बघा धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो म्हणजे मी मुख्यमंत्री आणि मी आयुष्यामध्ये समाधान व्यक्त करतो। ठाण्यात परिवहन विभागाच्या वतीनं आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाच्या सांगता समारंभाला स्थानिक नेत्यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीतील राजकीय मतभेद पुन्हा समोर आले। या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि माधवी नाईक यांना निमंत्रण होतं। मात्र निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असून सुद्धा कोणीही उपस्थित राहिलं नाही। अमराठी रिक्षा चालकांना मराठीचं प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्याच्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाला प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं।
दरम्यान बैठकीसाठी मुंबईत असल्यामुळे ठाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो अशी प्रतिक्रिया भाजप आमदार निरंजन डावखरेंनी दिली आहे. तसंच महायुतीमधील सगळे पक्ष एकत्र असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. मी आणि माधवीताई आम्ही दोघंही प्रदेशामध्ये जी अध्यक्षांबरोबरची चव्हाण साहेबांबरोबर सरचिटणीसांची बैठक आहे ते पक्षाचे जे कामं असतात त्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनाने त्या बैठकीमध्ये आम्ही मुंबईला होतो. पण याच्यामध्ये गैरसमज असण्याचं काही खरं कारण नाही आहे. ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांच्या गैरहजेरीवर मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचं मराठीवर प्रेम होतं ते नेते कार्यक्रमाला उपस्थित होते अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तर भाजपचे इतर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे ते गैरहजर राहिले असतील असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला होती. ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील. कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं. पण हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती. परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं. संपूर्ण महाराष्ट्रातच भाजप आणि शिंदेमध्ये फूट आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ही मालिका आहे अपमानाची. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मिंदे गटामध्ये ही फूट स्पष्ट दिसते. जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही. हे आता नवीन राहिलेलं नाही. ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात. त्या दरीमुळेच ठाण्यात परिवहन विभागाच्या मराठी भाषा अभियानाच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला संसदेनं मंजूर न केलेलं वंदे मातरम लावल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयोजकांना खडसावलं. संसदेनं मान्यता दिलेलं तेच वंदे मातरम गाणं यापुढे कुठल्याही कार्यक्रमामध्ये लावा, खबरदारी घ्या असे निर्देश त्यांनी दिले. आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते. तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी. वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे. हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण संयोजकांनी ते काळजी घ्यावी. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गायन मध्येच थांबवल्याच्या आरोपावरून भाजपनं सोनिया गांधींवर टीका केली असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोव्यातील अधिवेशनामध्ये वंदे मातरमची केवळ पहिली 2 कडवी गायली. या व्हिडिओवरून भाजप पुन्हा काँग्रेसला घेरण्याच्या तयारीत आहे. मात्र काँग्रेसनं कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम गायलं गेल्याचं सांगत खरगे यांच्यासाठी सोनिया गांधी केवळ खुर्ची मागत होत्या असं स्पष्टीकरण केलं. महात्मा गांधी जी वंदे मातरम गाते वही में ही गया, जो जवाहरलाल नेहरू गए थे वही गा. अब तक 18 साल तक उन्होंने जो गाया ऐसे उनकी सेंट्रल गवर्नमेंट वाजपेयी ने जो गाया वही गाया मैं. अगर ये गुनाह है तो उन्होंने 18 साल से गुनाह कर रहे हैं. अगर यही गुनाह है तो गांधी जी के ऊपर केस डालो. वंदे मातरम वादावर भाष्य करताना खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली आहे. पाकिस्तानच्या लोकांना सुद्धा एवढा त्रास झाला नसेल जेवढा त्रास काँग्रेस नेत्यांना झाला असं कंगना रनौत यांनी म्हटलंय. तसंच काँग्रेस देशासमोर स्वतःचं हसू करून घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वंदे मातरम जो है वो भारत की चेतना कलाकार होने के नाते समझ सकते हैं कि एक कला का, एक कविता का क्या भाव होता है. जैसे मातरम उसका इतना उससे चिढ़ना, इतनी नफरत, और वो भी कैमरा की परवाह करके. दरम्यान काँग्रेस नेहमीच स्वतःचं वेगळं संविधान बनवण्याचा प्रयत्न करत अशी टीका अमृता फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. तसंच काँग्रेस कायम कायद्याविरोधात असल्याचा टोलाही अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.
देखिए, कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदम ही बनाना चाहती है और उसी का ये एक उदाहरण है कि जो बिल पारित हुआ है पार्लियामेंट में, उसके खिलाफ जाके उनको एक कुछ नया बनाना है। तो अगर उन्हें ऐसा करना है तो आई थिंक सो इट विल बी ऑब्जेक्टेड ऑन, हमारे लोग ही ऑब्जेक्ट करेंगे, देन दे विल हैव टू फेस इट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे। स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी नसलेले आता वंदे मातरम म्हणून आम्हीच राष्ट्रप्रेमी आहोत असं सांगतायत। भाजपला बहुमताच्या जोरावर देशातील परंपरा बदलायची आहे का, असा सवाल सपकाळ यांनी केला। आता यांना या रहमानच्या वंदे मातरमवर राहायचं का अजून लता दीदींचं म्हणायचं का अजून शाहिरी याच्यातलं म्हणायचं, असं त्यांच्याजवळ गोंधळ आहे। नुसता वंदे मातरम हे पहिलं वाक्य ज्या गाण्यात येतात ते खुशाल ते म्हणत आता सुटले आहेत आणि या अनुषंगानं जो कांगावा जो भारतीय जनता पक्ष करत आहे यातून कुठे ना कुठे आपल्या राष्ट्रांच्या प्रतीकाचा अपमान होत आहे। त्यामुळे त्यांचा निर्णय हा पापपूर्ण होता आणि स्वतःला हे सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि रवींद्रनाथ टागोरपेक्षाही मोठं संबंधाची चूक एकीकडे करत आहे। मात्र यावरून जे राजकारण चाललं हे क्लेशदायक आहे, ताबडतोबीने थांबवावं। काँग्रेसच्या सोनिया गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। वंदे मातरमवरून चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती। चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं होतं, तर गांधी कुटुंबावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली होती। त्याला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं। काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता, हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे आणि म्हणून मला असं सुचलं की हे पुस्तक आपल्याला पाठवावं, आपल्यापर्यंत जावं, यासाठी हे मी पुस्तक पाठवते। कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे। एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे, तिनं काल राहुल गांधींना खून में देशभक्ती होनी चाहिए, तिच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झेलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्ष जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंगळी बाई, ती मात्र गांधीवर आरोप करते आहे, जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। वंदे मातरमचा अपमान सहन न होणे जर वेडेपणा असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे। माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय, आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते, ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविकांनी सभात्याग केला। नगरसेविका शर्मिला बागजी, वंदना पाटील आणि फ्रीडा डिमेलो यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। महासभेमध्ये विषय मांडण्यासाठी आयुक्तांकडे जावं लागतं, ही महापौरांची भूमिका चुकीची आहे असा आरोप त्यांनी केला। दरम्यान नगरसेविका शर्मिला बागजी यांनी महापालिकेमध्ये भाजपकडून हिटलरशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। आजच्या सभेमध्ये जेव्हा विषय ठराव झाल्यानंतर मी हात उचलला, तेव्हा महापौरांनी मला पूर्णपणे नकार दिला की तुम्हाला बोलू देणार नाही। त्याच्यानंतर ज्या लोकप्रतिनिधींनी हँड रेज केले त्यांना बोलू दिले, तेव्हा त्यांना म्हटलं की का म्हणून मला संधी दिली जात नाही। तेव्हा महापौर मॅडमचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक विषयाबद्दल बोलायची तुम्हाला गरज नाही, तुम्हालाच का संधी द्यावी। जंतर मंतरवरील सीजेपी आंदोलनाच्या पुढील तपासासाठी सुप्रीम कोर्ट समिती स्थापन करणार आहे। निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होणार असून त्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती, माजी पोलीस महासंचालक, माजी महाधिवक्ता आणि महिला सदस्यांचा समावेश असावा अशी मागणी काही वकिलांनी सुनावणी दरम्यान केली आहे। उद्या कोर्ट समिती स्थापन करून त्यांच्या कामकाजाबाबत आदेश देईल।
शाळा सुधार मोहिमेअंतर्गत अभिजित दिपके यांनी आज हिंगोलीतल्या लिंबाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहणी केली। या शाळेमध्ये 4 शिक्षक देण्याची मागणी दिपके यांनी केली। जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी भूमिका दिपके यांनी घेतली। दरम्यान या शाळेमध्ये एक शिक्षक दारू पिऊन आल्याचा संतापजनक प्रकार घडला होता। त्या शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील ढेगज गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून वर्गखोल्यांची झाडून सफाई करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। स्कूल ठीक करो अभियानांतर्गत पाहणी करताना अभिजित दिपके यांनी हा प्रकार बघून संताप व्यक्त केला। शाळेतल्या चिमुकल्यांना शिक्षकच झाडून सफाई करायला लावत असल्याचं दिसून आलं। याबाबत विचारणा करत असताना शिक्षक विद्यार्थ्यांवर दबाव टाकत असल्याचं देखील व्हिडिओमध्ये कैद झालंय। शिक्षण विभागानं याची तातडीनं दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दिपके यांनी केली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे। नीट पेपरफुटी आंदोलनातील दिपके यांच्या धडाडीचं कौतुक करत रिपब्लिकन पक्षात आल्यास त्यांना राष्ट्रीय युथचं अध्यक्षपद देण्याची तयारीही आठवलेंनी दाखवली आहे। त्यावर अभिजित दिपकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघा। दिपके सारखा जो नौजवान आहे, ऍक्टिव्ह आहे, त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये जर तो आला तर त्याच्यावर मोठी जबाबदारी आपण देऊ शकतो आणि त्याला रिपब्लिकन पक्षाच्या युथचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची माझी तयारी आहे। त्यामुळे नक्की कधी जर नंतर अशी वेळ आली तर नक्की मी त्याची चर्चा करेन, पण त्याने हा विचार करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे। रामदास आठवले यांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे, कॉक्रोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा RPI मध्ये या, तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष करू युवाचं। खूप खूप धन्यवाद त्यांचं, पण आम्ही कॉक्रोच जनता पार्टीमध्ये चांगले, आम्ही इथेच राहू। कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीसह देशभरामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं। हजारो तरुण आणि विविध पक्षांचे नेते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मात्र CJPच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनामध्ये काही माओवादी नेतेही सहभागी झाल्याचं आता समोर आलंय। नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीतील आंदोलनामध्ये सहभागी होता। सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनातील अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतल्या रस्त्यावर आले। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकून देतील असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी, ही लोकशाही समर्थित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे, बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार। सावधान। SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रत्येक राज्यांना केल्या। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्या या निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षाच्या जानेवारी 2027 आधी होण्याची शक्यता कमी आहे। ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहरात आज रात्री 1 वाजल्यापासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत 14 दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे। या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी राजकीय आंदोलनं, धरणे, निदर्शनं, बंद आणि उपोषण यांना बंदी असेल असा आदेश पुणे पोलिसांच्या विशेष शाखेनं काढला आहे। दरम्यान याच काळामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांसोबतचा कार्यक्रम पुण्यामध्ये नियोजित आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला पोलीस परवानगी देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तसंच जुजबी मराठी येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। त्यानंतरही मराठी शिकला नाही तर परवाना निलंबित होईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर। आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही। आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही
त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही. परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला, तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल. फक्त नवी मुंबईच नाही, बऱ्याच काही ठिकाणच्या जाणीवपूर्वक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी असे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर हे 1 ते 2% लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून मराठीचा अपमान करतात किंवा मराठी संस्कृतीला कुठेतरी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात. ही कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना कळेल की व्हिडिओ प्रकाशित करणं किती योग्य आणि अयोग्य याची माहिती.